नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉक विथ डीकेच्या एका विशेष सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे यूट्यूब झिरो टू हिरो. 2026 मध्ये यूट्यूब फक्त व्हिडिओ टाकण्याचं माध्यम राहिलेलं नाही, तर तो एक मोठा व्यवसाय झालेला आहे. अनेक क्रिएटर चॅनल सुरू करतात, पण चुकीच्या सेटिंगमुळे त्यांचे व्हिडिओ व्ह्यूअरपर्यंत पोहोचत नाही. आज मी तुम्हाला अशा काही सिक्रेट सेटिंग सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही तुमचं चॅनल शून्यापासून शिखरापर्यंत नेऊ शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची सेटिंग खूप महत्त्वाची आहे. पहिली पायरी म्हणजे तुम्हाला एक नवीन जीमेल आय डी तयार करायचा आहे, कारण जुन्या आय डीवरती खूप स्पॅम मेल आलेले असतात. त्यामुळे चॅनलसाठी नवीन आय डी वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलचे नाव. जसं मी माझ्या चॅनलचं नाव टॉक विथ डीके ठेवलं आहे, तसंच तुमचं नाव युनिक हवं. ते सर्च केल्यावर लगेच दिसायला हवं. नाव असं निवडा जे लोकांच्या लक्षात राहील आणि तुमच्या विषयाशी संबंधित असेल. चला तर मग पाहूया 2026 मधील महत्त्वाच्या 5 सेटिंग. तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन यूट्यूब स्टुडिओ उघडून या गोष्टी नक्की तपासा. कंट्री ऑफ रेजिस्टन्स, इथे इंडिया निवडणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचे व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांना दिसतील. चॅनल कीवर्ड, तुमच्या चॅनलच्या विषयाशी 10 ते 15 कीवर्ड इथे टाका. उदाहरणार्थ यूट्यूब टिप्स, मोटिवेशन, मराठी क्रिएटर. ॲडव्हान्स सेटिंग, जर तुमचे व्हिडिओ मुलांसाठी नसेल तर नॉट फॉर किड हा पर्याय निवडा, म्हणजे तुमच्या व्हिडिओवर कॉमेंट सुरू राहतील. फीचर इलिजिबिलिटी, येथे तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याशिवाय तुम्ही थंबनेल लावू शकत नाही आणि 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ टाकू शकत नाही. पाचवी सेटिंग आहे कॅटेगरी. येथे तुमच्या चॅनलची योग्य कॅटेगरी निवडा, जसं की एज्युकेशन, एंटरटेनमेंट. जो तुमच्या चॅनलचा विषय आहे त्याच्याशी संबंधित. यामुळे यूट्यूबला कळतं की तुमचे व्हिडिओ कोणाला दाखवायचे आहेत. मित्रांनो, चॅनल सुरू करणं हे सोपं आहे, पण ते टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चॅनलचा योग्य विषय कसा निवडायचा, जो की कधीच संपणार नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर टॉक विथ डीके चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.